पश्चिम आशियातील तणाव जैसे थे, वर्क फ्रॉम होम पद्धत स्वीकारा. तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन. पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा. इंधनाचे दर वाढल्यानं पंतप्रधानांचं आवाहन. तर तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाचा वापरही मर्यादित करण्याचं मोदींचं आवाहन. एक वर्ष सोनं खरेदी करू नका. परकीय चलन वाचवण्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला आवाहन. मोदींचे उपदेश म्हणजे सरकारच्या अपयशाचे पुरावे. राहुल गांधींची टीका. तर देशासमोर एकच संकट, त्याचं नाव भाजप. अखिलेश यादवांचंही टीकास्त्र. अशोक खरातचा ताबा आता ईडी घेणार. ईडीकडून कोर्टात अर्ज. न्यायालयानं ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती. एसआयटीकडून रुपाली चाकणकरांवर प्रश्नांचा भडीमार. खरातच्या फार्म हाऊसवर किती वेळा गेल्या, कोणत्या पूजा केल्या असे सवाल. खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबतही विचारणा. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान आज कोर्टात हजर करणार. मोबाईलमधील फॉरेन्सिक रिपोर्ट करणार सादर. आरोपी अश्विन चेनानीसह 4 आरोपींच्या जामिनावर ही सुनावणी. राज्यात आज सगळीकडे पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस. उन्हाचे चटके बसत असताना पावसाच्या धारा बरसणार. अमरावतीत हुंड्यासाठी गर्भवती महिलेचा गर्भपात. सासरच्या अमानुष मारहाणीत आईनं बाळ गमावलं. पती, नणंद, सासू विरोधात गुन्हा. आत्महत्यांच्या यादीत मुंबई देशात तिसरी. विवाहित पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण 71% अधिक. कौटुंबिक ताण, बेरोजगारीमुळे आत्महत्येत वाढ. आसाममध्ये पुन्हा हिमंत बिस्वा शर्मा सरकार. भाजपची एक हाती सत्ता आणली. उद्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ. काठमांडूत विमानाच्या लँडिंग वेळी टायरला आग. टर्किश एअरलाइन्सच्या विमानाला टायरला आग. आगीवर नियंत्रण. सगळे प्रवासी आणि क्रू मेंबर्स अद्याप सुखरूप. MV ओंडियस क्रूजला हंता व्हायरसचा बेळका. जहाजावरील 2 भारतीयांना नेदरलँड्सनं केलं क्वारंटाईन. प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स आऊट. 2 गडी राखून RCBनं मुंबईला दाखवला बाहेरचा रस्ता. कृणालचं अर्धशतक आणि भुवनेश्वरच्या 4 विकेट ठरल्या निर्णायक. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला 75 वर्ष पूर्ण. सोमनाथ मंदिर परिसरात वायुसेनेचा अभूतपूर्व एअर शो. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सोहळा.